आपल्या सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा। आजचा दिवस म्हणजे एक मोठा सण, पण तुम्हाला माहित आहे का संक्रांती म्हणजे नक्की काय? हा फक्त पतंग उडवण्याचा किंवा तिळगुळ वाटण्याचा दिवस नाही, यामागे एक मोठा अर्थ दडलेला आहे। संक्रांती म्हणजे संक्रमण, म्हणजे बदल। सूर्यदेव एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो, त्याला संक्रांत म्हणतात। आजच्या दिवशी सूर्यदेव धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो। हा एक साधा सुद्धा बदल नाही, तर हा निसर्गातील एका मोठ्या बदलाची सुरुवात आहे। आजपासून अंधार कमी होऊन प्रकाश वाढायला लागतो, दिवस मोठे होऊ लागतात आणि रात्री लहान होतात। हा दिवस आपल्याला निसर्गाच्या चक्राची आठवण करून देतो। सूर्य, जो आपल्या सर्वांचा ऊर्जा स्रोत आहे, तो आजपासून उत्तरेकडे आपला प्रवास सुरू करतो। यालाच उत्तरायण असे म्हणतात। आपले पूर्वज खूप हुशार होते, त्यांनी या खगोलीय घटनेला एका सणाचे रूप दिले। त्यांनी आपल्याला सांगितले की जसा सूर्य अंधारावर मात करून प्रकाशाकडे वाटचाल करतो, तसेच आपणही आपल्या आयुष्यातील नकारात्मकता सोडून सकारात्मकतेकडे जायला हवं। हा दिवस केवळ तारखेचा बदल नाही, तर तो एका नव्या तेजस्वी पर्वाची सुरुवात आहे। हे पर्व आपल्याला सांगते की कितीही काळ रात्र असली तरी सकाळ ही होणारच। आपल्या संस्कृतीत सूर्याला देव मानले जाते, तोच तर या सृष्टीचा पालनकर्ता आहे। त्याच्या प्रकाशाने झाडे वाढतात, फुले उमलतात आणि आपल्याला जीवन मिळते। मकर संक्रांती हा त्या सूर्यदेवाला धन्यवाद देण्याचा दिवस आहे। शेतकरी बांधवांसाठी तर हा दिवस खूप महत्त्वाचा असतो। शेतात पीक तयार झालेले असते, त्या पिकाच्या कापणीचा आनंद साजरा करण्यासाठी हा सण साजरा केला जातो। हा दिवस आपल्याला आपल्या मुलांशी जोडतो। तो आपल्याला शिकवतो की निसर्गाचा आदर करा, कारण आपले जीवन त्यावरच अवलंबून आहे। ही केवळ एक परंपरा नाही, तर ती एक जीवनशैली आहे। म्हणूनच जेव्हा आपण संक्रांतीचा विचार करतो, तेव्हा फक्त सणाचा विचार करू नका, त्यामागील विज्ञान आणि अध्यात्म समजून घ्या। हा दिवस आपल्याला बदलायला शिकवतो, जुन्या वाईट गोष्टी सोडून देऊन नवीन चांगल्या गोष्टी स्वीकारायला शिकवतो। जसा सूर्य आपला मार्ग बदलून नवीन दिशेने प्रवास सुरू करतो, त्याच्याप्रमाणे आपणही आपल्या आयुष्यात एक नवीन उज्ज्वल ध्येय ठरवून त्या दिशेने वाटचाल सुरू केली पाहिजे। हाच संक्रांतीचा खरा अर्थ आहे। हा दिवस फक्त एक दिवसाचा सण नाही, तर तो वर्षभर सकारात्मक राहण्याची प्रेरणा देणारा दिवस आहे। मकर संक्रांतीच्या सणामागे एक खूप सुंदर कथा आहे, जी नात्यांचे महत्त्व सांगते। ही कथा आहे सूर्यदेव आणि त्यांचे पुत्र शनिदेव यांची। सूर्यदेव हे तेजाचे प्रतीक आहेत, तर शनिदेव हे न्यायाचे। असे म्हणतात की सूर्यदेव आणि शनिदेव यांच्यात पिता पुत्र असूनही काही मतभेद होते। त्यांच्यात एक प्रकारची कटुता निर्माण झाली होती। सूर्यदेवाला आपल्या पुत्राचा शनिदेवाचा स्वभाव फारसा आवडत नसे, यामुळे त्यांच्या नात्यात एक दुरावा आला होता, एक अंतर निर्माण झाले होते। हे नाते संबंधांमधील तणावाचे एक मोठे उदाहरण होते, जे आपल्याला आजच्या काळातही अनेक घरांमध्ये पाहायला मिळते। पण आजच्या दिवशी म्हणजे मकर संक्रांतीला एक विशेष गोष्ट घडली। सूर्यदेव स्वतः आपल्या मुलाला शनिदेवाला भेटायला त्यांच्या घरी गेले। शनिदेव हे मकर राशीचे स्वामी आहेत, त्यामुळे जेव्हा सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करतात, तेव्हा ते जणू का आपल्या मुलाच्या घरी जातात। या दिवशी पिता आपल्या मुलाच्या घरी जातो आणि त्यांच्यातील सर्व मतभेद, सर्व कटुता विसरून जातो। ते दोघेही एकत्र येतात आणि त्यांच्या नात्यात पुन्हा एकदा प्रेम आणि आपुलकी निर्माण होते। ही कथा आपल्याला शिकवते की नात्यामध्ये कितीही गैरसमज असले तरी ते संवादाने आणि प्रेमाने दूर करता येतात। ही कथा आपल्याला एक मोठा संदेश देते। ती सांगते की कुटुंब हे सर्वात महत्त्वाचे आहे। आपल्या माणसांशी असलेले नाते जपले पाहिजे। राग, द्वेष, मत्सर या गोष्टी क्षणिक असतात, पण प्रेम आणि आपुलकी हेच कायम टिकणारे असते। मकर संक्रांतीचा दिवस आपल्याला तीच संधी देतो। जुने वाद विसरून, मनातली कटुता काढून टाकून आपल्या माणसांना जवळ घेण्याचा हा दिवस आहे। जसे सूर्यदेवाने पुढाकार घेऊन आपल्या मुलासोबतचे नाते सुधारले, तसेच आपणही आपल्या आयुष्यात पुढाकार घेऊन तुटलेली नाती जोडायला हवीत। हा सण आपल्याला नात्यामधील गोडवा जपायला शिकवतो। म्हणून आजच्या दिवशी आपणही आपल्या मनात कोणाबद्दल राग ठेवला असेल तर तो विसरून जाऊया। आपल्या मित्रांना, आपल्या नातेवाईकांना फोन करूया, त्यांना भेटूया आणि त्यांच्या सोबतचे नाते अधिक घट्ट करूया। हा सण फक्त तिळगुळ वाटण्याचा नाही, तर मनात साचलेली कटुता दूर करून प्रेमाचा गोडवा पसरवण्याचा आहे। सूर्यदेव आणि शनिदेव यांची ही कथा आपल्याला हेच तर सांगते, नाती जपा
प्रेम वाढवा आणि नकारात्मकतेला दूर सारा. हाच मकर संक्रांतीचा खरा संदेश आहे. हा दिवस कौटुंबिक ऐक्याचा आणि क्षमाशीलतेचा उत्सव आहे. मकर संक्रांतीच्या दिवसाचे आणखी एक मोठे आध्यात्मिक महत्त्व आहे, जे महाभारतातील एका महान योद्ध्याशी भीष्म पितामह यांच्याशी जोडलेले आहे. भीष्म पितामह हे एक अत्यंत पराक्रमी आणि ज्ञानी पुरुष होते. त्यांना त्यांच्या वडिलांकडून इच्छामरणाचे वरदान मिळाले होते. याचा अर्थ जोपर्यंत ते स्वतःची इच्छा करत नाहीत तोपर्यंत त्यांना मृत्यू येऊ शकत नव्हता. महाभारताच्या या युद्धात अर्जुनाच्या बाणांनी त्यांचे संपूर्ण शरीर घायाळ झाले. ते बाणांच्या शैलेवर, ज्याला शरपंजरी म्हणतात, त्यावर पडून होते. त्यांच्या शरीरातून रक्ताच्या धारा वाहत होत्या, पण ते आपला प्राण सोडू शकत नव्हते. त्यावेळी दक्षिणायन सुरू होते. दक्षिणायन म्हणजे सूर्याच्या दक्षिणेकडील प्रवास. आपल्या शास्त्रानुसार दक्षिणायन हा काळ शुभ मानला जात नाही. असे मानले जाते की या काळात जे प्राण सोडतात त्यांना मोक्ष मिळण्यास अडचणी येतात. भीष्म पितामहांना हे माहीत होते, म्हणून इतक्या वेदना सहन करूनही त्यांनी आपले प्राण रोखून धरले. ते फक्त एका शुभ वेळेची वाट पाहत होते. ती शुभ वेळ म्हणजे उत्तरायणाची सुरुवात. ते तब्बल 58 दिवस त्या बाणांच्या शयेवर पडून होते आणि सूर्याच्या उत्तरायणात येण्याची वाट पाहत होते. हा त्यांच्या सहनशीलता आणि दृढ निश्चयाचा कस होता. आणि तो दिवस आला, मकर संक्रांतीचा दिवस. या दिवशी सूर्याने मकर राशीत प्रवेश केला आणि उत्तरायणाला सुरुवात झाली. हा शुभ कार्य येताच भीष्म पितामहांनी आपले डोळे मिटले आणि मोठ्या शांततेने आपले प्राण त्यागले. त्यांनी स्वतःच्या इच्छेने मृत्यूला स्वीकारले, कारण त्यांना माहित होते की आता त्यांच्या आत्म्याला मोक्ष मिळेल, मुक्ती मिळेल. हा दिवस त्यांच्या त्यागामुळे, त्यांच्या तपस्येमुळे आणि त्यांच्या महानिर्वाणामुळे अत्यंत पवित्र मानला जातो. या दिवशी प्राण सोडणाऱ्या आत्म्याला स्वर्गाचे दार उघडे होते, अशी श्रद्धा आहे. हा दिवस केवळ सण नाही, तर तो एक पवित्र पर्वकार आहे. त्यामुळे मकर संक्रांतीचा दिवस हा फक्त निसर्गाच्या बदलाचाच नाही, तर तो एका महान आत्म्याच्या बलिदानाचाही साक्षी आहे. भीष्म पितामहांच्या या कथेमुळे या दिवसाला एक वेगळीच उंची प्राप्त झाली आहे. हा दिवस आपल्याला संयम, त्याग आणि योग्य वेळेची वाट पाहण्याचे महत्त्व शिकवतो. कितीही कठीण प्रसंग आला तरी धीर सोडू नये, हा संदेश या कथेतून मिळतो. आजच्या दिवशी भीष्म पितामहांचे स्मरण करून आपण त्यांच्यासारखे दृढ निश्चयी आणि धर्मनिष्ठ बनण्याचा संकल्प करू शकतो. हा दिवस आपल्याला आध्यात्मिक मार्गावर चालण्याची प्रेरणा देतो. मकर संक्रांतीच्या दिवशी आपण सर्वजण एकमेकांना तिळगुळ देतो आणि म्हणतो, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. पण यामागे काय अर्थ आहे याचा कधी विचार केला आहे का? तीळ आणि गुळ हे फक्त खाण्याचे पदार्थ नाहीत, तर ते आरोग्यासाठी आणि नात्यांसाठी खूप महत्त्वाचे आहेत. तीळ हे स्निग्ध अनुषण असतात. थंडीच्या दिवसात शरीराला उष्णता आणि ऊर्जा देण्यासाठी तीळ खूप फायदेशीर ठरतात. तर गुळ हा गोड असतो, तो रक्ताची शुद्धी करतो आणि शरीराला ताकद देतो. या काळात वातावरणातील बदलामुळे होणाऱ्या आजारांपासून बचाव करण्यासाठी तीळ आणि गुळ एकत्र करून खाण्याची परंपरा आपल्या पूर्वजांनी सुरू केली. पण याचा एक सामाजिक आणि भावनिक अर्थही आहे. तीळ आणि गुळ जसे एकत्र येतात आणि एक गोड पदार्थ तयार होतो, त्याच्याप्रमाणे आपणही समाजात सर्वांसोबत मिळून मिसळून राहावे, हा संदेश यातून मिळतो. तिळाचा लहान आकार आपल्याला शिकवतो की आपण कितीही लहान असलो तरी आपले महत्त्व आहे. गुळाचा गोडवा आपल्याला सांगतो की आपल्या बोलण्यात आणि वागण्यात नेहमी गोडवा असावा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला याचा अर्थच हा आहे की जुने वाद, भांडणे, मनातली कटुता विसरून जा आणि नवीन वर्षाची सुरुवात गोड बोलून प्रेमाने करा. हा सण नात्यामधील कटुता संपवून गोडवा आणण्याचा दिवस आहे. या दिवशी पतंग उडवण्याची ही एक सुंदर परंपरा आहे. मोकल्या आकाशात उंच उडणारे पतंग पाहून मन प्रसन्न होते. पण यामागेही एक विचार आहे. पतंग जसा उंच आकाशात जातो तशीच आपली स्वप्ने आणि आपले विचारही उंच असावेत. पतंग उडवताना आपण सर्व भेद विसरून एकत्र येतो. हा एकतेचा आणि आनंदाचा खेळ आहे. यासोबत दान धर्मालाही या दिवशी खूप महत्त्व दिले जाते. गरीब अर्जू लोकांना अन्न, वस्त्र आणि धन दान केले जाते. आपल्या आनंदासोबतच दुसऱ्यांच्या चेहऱ्यावरही आनंद आणण्याचा हा प्रयत्न असतो. हा दिवस आपल्याला देण्याची सवय लावतो. थोडक्यात सांगायचे तर मकर संक्रांती हा फक्त एक सण नाही, तर तो एक विचार आहे. हा सण आपल्याला निसर्गाशी, समाजाशी आणि स्वतःशी जोडतो.
तो आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे, कटुतेकडून गोडव्याकडे आणि जुन्यापासून नवीन सुरुवातीकडे घेऊन जातो. हा दिवस आशेच्या, एकतेच्या आणि नव्या संकल्पांचा आहे. चला आपण सर्वजण मिळून हा सण साजरा करूया. एकमेकांना तिरगुड देऊया, मनातले भेद विसरूया आणि एका नव्या, गोड आणि उज्ज्वल भविष्याची सुरुवात करूया. तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.